जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. रंजना रेसिपी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, मी आज बनवणार आहे मस्त चणा डाळ. तर चणा डाळची आमटी बनवणार आहे. तर तुम्ही पण याच पद्धतीने बनवली तर खूपच छान होते आणि खायला पण खूप चविष्ट लागते. तर चला, वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. तर इथे मी पाव किलोपेक्षा थोडी कमी अशी डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ, चणा डाळ. आता इथे एका कुकरमध्ये मी पाऊण वाटी असं पाऊण तांब्या असं पाणी घातलं आहे. तर इथे मी डाळ आता धुवून घेणार आहे. तर डाळ आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाणी आपलं गरम झाल्यावरच ही डाळ आपल्याला शिजत घालायची आहे. कारण गार पाण्यात घातली का लवकर शिजत नाही, म्हणून पाणी गरमच होऊ द्यायचं आहे, नंतर आपल्याला डाळ घालायची आहे. तर आता बघा डाळ घालून झालेली आहे. आता डाळ थोडी लवकर शिजायकरता आपण थोडंसं तेल घालूया. थोडं तूप किंवा तेल घातल्याने आपली मस्त अशी डाळ लवकर शिजते. तर आता कुकर लावून घेऊया आपण. आता इथे मी शिट्या करून घेणार आहे. तर इथे मी 4 किंवा 5 शिट्या करणार आहे. आता आपण खोबरं, आलं, लसूण आणि इथे आता कांदा पण घेतलेला आहे मी, तो सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता इथे खोबरं, आलं, लसूण आता हे सर्व मी भाजून घेते. कांदा देखील मी अगोदर भाजून घेतलेला आहे, पण तो व्हिडिओ स्किप झाला. आता याचं वाटण करून घेऊया. थोडी वाटणामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला, म्हणजे खूप छान आपलं वाटण टेस्टी होतं कोथिंबीर घातल्याने. आता कोथिंबीर घालून इथे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. आता मैत्रिणींनो, आपल्या 4-5 शिट्या मस्त झालेल्या आहेत. डाळ एकदम मस्त शिजल्या गेलेली आहे, पाहू शकता तुम्ही इथे. तर अशी चणा डाळ करता अशीच आपल्याला डाळ पाहिजे. आणि आता ही डाळ मी आता एका चाळणीमध्ये सर्व डाळ काढून घेणार आहे. आता याच्यातली अर्धी डाळ आहे ना, मी मिक्सरला फिरवून घेणार आहे, अर्धी अख्खीच ठेवणार आहे. त्याच्याने खूप छान आपली आमटी तयार होणार आहे. तर तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा, खूप टेस्टी होते. आता इथे मी 2-2.5 पळ्या तेल घातले आहे, कारण थोडं तेल मी जास्त घातलेलं आहे आमटीला. आता इथे मसाले घेतले मी. तर इथे मी आता एक तेजपान घेणार आहे. आता तेजपान मी अगोदर सर्वात घालून घेतले. आता आपण वाटण केलेलं घालून घेऊया. आता इथे सर्व मी वाटण घालून घेतलेलं आहे. आता हे वाटण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता मी इथे 5-6 कढीपत्त्याचे पानंसुद्धा घातलेले आहेत. कढीपत्त्याच्या पाण्याने खूप छान टेस्ट येते आपल्या आमटीला. आणि कढीपत्त्याची पानं हे आवर्जून खायला पाहिजेत, कारण आपल्या केसांकरता, डोळ्यांकरता खूपच चांगले आहेत हे. आता इथे 2 प्रकारचे लाल मसाला घेतले मी, गरम मसाला, धना पावडर, हळद आणि इथे घरचा थोडा काळा मसाला घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मसाले घालून मस्त आपल्याला आता तेल सुटेपर्यंत असे मसाले परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. आता आपण इथे जे हरभऱ्याची डाळ होती, मी अर्धी वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये त्याचं, हे बघा, आणि काही अख्खीसुद्धा आहे. आता आपण जे पाणी काढलेलं होतं हरभऱ्याच्या डाळीचं शिजलेलं, ते पाणी घालून घेऊया. आता आपण हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता साईडला मी पाणी ठेवलेलं होतं गरम, ते पाणी मी कोमटच केलेलं आहे, ते पाणी घालते. तर आपल्याला कितपत घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालायचं आहे. आता मी जास्त घट्टसुद्धा केलेली नाही, जास्त पातळसुद्धा नाही, अशा पद्धतीने मी इथे ही चण्याची आमटी बनवणार आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. आपल्या आमटीला बघा मस्त उकळी आलेली आहे. आता इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घालून एकदा आपल्याला असे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे.
पाहू शकता तुम्ही. आता इथे मी कोथिंबीर घालते. आता कोथिंबीर पण आपली घालून झाले. इथे मी 3-4 मिनटाकरता बारीक गॅस करून उकळी काढून घेतलेली आहे. तर बघा छान आपली असे आमटी तयार झालेली आहे. एकच नंबर पाहू शकता तुम्ही मस्तपैकी. तर चला आता मी काढून दाखवते तुम्हाला. तर मी ह्या आमटीबरोबर पुरणाची पोळी, पापड, भज्या, भात सर्व केलेला आहे. आणि स्पेशल मी ही चणा डाळची आमटी आज तुम्हाला करून दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने ही जर आमटी तुम्ही कराल तर खूपच आवडीने खाल, इतकी भारी लागते मैत्रिणींनो. व्हिडिओ जर माझा आवडला तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग बाय बाय. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.